नमस्कार, करनाला केबल नेटवर्क में आप सबका स्वागत है। आइए सबसे पहले नजर डालते हैं आज की खबरों पर। पनवेल स्थित वासुदेव बलवंत फडके नाट्य सभागृह में आयोजित किया गया था शेतकरी कामगार पक्ष का निर्धार मेलावा। बड़े ही उत्साह के साथ मनाई गई धनतेरस, लोगों ने खरीदा सोना चांदी। मुंबई महानगर पालिका के नगर सेवकों ने पालिका आयुक्त से अजीनोमोटो पर पाबंदी लगाने की मांग। और फिलिप्स कंपनी ने फीचर फोन लॉन्च कर वरिष्ठ नागरिकों को दिया दिवाली का तोहफा। पनवेल स्थित वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह में विधायक विवेक पाटिल की उपस्थिति में पनवेल के प्रमुख कार्यकर्ताओं के लिए मंगलवार को निर्धार मेलावे का आयोजन किया गया था, जहां मेलावे को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को और जोश से काम करने की सलाह दी। विधायक विवेक पाटिल की उपस्थिति में पनवेल शेकापक्ष के प्रमुख कार्यकर्ताओं का निर्धार मेलावा पनवेल के फडके नाट्यगृह में मंगलवार को आयोजित किया गया था। इस अवसर पर जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, कार्यालयीन सचिव अनंतराव देशमुख, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल, राज्य प्रवक्ता मणिनाथ गायकवाड़, युवा कार्यकर्ता सचिन ताड़फले आदि गणमान्य सहित कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर कार्यकर्ताओं के आभार व्यक्त करते हुए विधायक विवेक पाटिल ने कार्यकर्ताओं को मेहनत और लगन से काम करने की सलाह दी। मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी जिद्दीने सांगेन, अरे असे प्रसंग आपल्यावर अनेक वेळा आले, पण त्या साऱ्या प्रसंगांना तोंड देण्याचं धैर्य तुम्हा सर्व कार्यकर्त्यांनी आजपर्यंत दाखवलेलं आहे आणि भविष्यात देखील दाखवाल। आपल्याला कदाचित सभेच्या सुरुवातीला आश्चर्य वाटलं असेल का आपण हरलो आणि पुष्पहार कशाला आणलाय। आपण पुष्पहार घालला आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंना घातला, कारण याच वासुदेव बळवंत फडकेंनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा पुकारला आणि इंग्रजांना नामोहरम करण्याचं काम ज्यांनी केलं त्या क्रांतिकारांना हार घालून आजपासून आपल्याला कामाला सुरुवात करायची ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली। आम्ही त्याच्यातले नाही दल बदलू की आता इकडून निवडून येणार नाही तर तिकडे जावं ना तिकडून निवडून येणार म्हणून तिकडे जावं, असं दल बदलू करणारा कार्यकर्ता शेतकरी कामगार पक्षाजवळ नाही, हे आम्हाला अभिमान वाटतो। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जर इंग्रजांना शरण गेले असते, वाटेल तेवढं वैभव त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भोगायला मिळालं असतं, पण त्या सगळ्या वैभवावर लाथ मारून या देश स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून त्यांनी काम केलं। आपल्यालाही तेच करायचं आहे, आपल्यालाही तेच करायचं आहे। निवडणुकीमध्ये पराभव झालेला असला तरी आपल्याला लढायचं आहे सिडकोच्या विरुद्ध, आपल्याला लढायचं आहे नैनाच्या विरुद्ध, आपल्याला लढायचं या कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नाच्या विरुद्ध। आपण बदलणारे नाही आहोत, बदल घडवणारे आहोत। या ठिकाणी का असं होतं याचं निश्चितपणे करतोय, अभिमानानं सांगेन, तुमचं जेवढं मी या ठिकाणी स्वागत करतो का निवडणुकीमध्ये आमचा दोघांचा पराभव झाला, तुमचा आमचा सगळ्यांचा पराभव झाला। अनेक कार्यकर्ते नाराज मूड मध्ये येऊन मला बाळूशेठला भेटायला आले, मी सांगितलं आपण रडणारे नाहीत, आपण लढणारे आहोत ना, आपल्याला लढत आहोत। हे लढायचं आहे सर्वसामान्य जनतेसाठी, हे लढायचं आहे खारघर मध्ये जे नव्यानं लोक राहायला आलेले आहेत त्या खारघर वसाहतीमधले प्रश्न सोडवण्यासाठी बाळूशेठ जरी आमदार नसले तरी सिडकोच्या एमडी बरोबर बाळूशेठनी बैठक घेतली आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले। कामोठ्यामधले प्रश्न सोडवायचे आपल्याला आहेत, पनवेल मध्ये सोडवायचे आहेत, खांदा कॉलनीतले प्रश्न सोडवायचे आहेत। अरे आमदार जरी बाळूशेठ नसले तरी सिडकोच्या छाताडावर नाचून ते प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी जनतेला तुमच्या माध्यमातून द्यायचा आहे। आम्ही डगमगलो नाही, आम्ही घाबरलेलो नाही, कारण आमची नाल जनतेशी आहे, आमची नाल स्वार्थाशी नाही। आम्हाला कुठलं विमानतळाचं कॉन्ट्रॅक्ट बाळूशेठला घ्यायचं नाही, बाळूशेठला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचंय ते तुमचे प्रश्न सोडवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि त्यासाठी हा लाल बावटा या ठिकाणी लाटला पाहिजे। हा लाल बावट्यानेच आतापर्यंत प्रश्न सोडवलेत आणि भविष्यात ही प्रश्न लाल बावटा सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी द्यायला मागतोय। वहीं इस दौरान बालाराम पाटिल ने भी कार्यकर्ताओं को और जोश के साथ काम करने का आह्वान किया।
तुमच्या साऱ्यांच्या अविरत प्रयत्नानं, तुमच्या साऱ्यांच्या चिकाटीनं, जिगरीनं, जिद्दीनं आपण मंडळी 81,000 ते 1,11,624 असा स्वप्नवत प्रवास केला. कुणी जर म्हणेल की आपलं इथं चुकलं, तिथं चुकलं, हे झालं, ते झालं, तर उमेदवार म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की 4 महिन्याच्या काळामध्ये 30,000 मतांचा टप्पा हा एखाद्या कार्यकर्त्यांच्या समूहाचा सर्वोच्च कामगिरी असेल. याच्यापेक्षा जास्त प्रयत्न कदाचित 2-5% आपण करू शकलो असतो, पण याच्यापेक्षा जास्त रिझल्ट मिळवणं ही गोष्ट खचितच अशक्य कोटीतली आहे. आणि त्या दृष्टीनं आपण मंडळींनी साऱ्यांनीच 3 महिने स्वतःला या मोहिमेमध्ये झोकून घेतलेलं होतं. अतिशय तन्मयतेनं, अतिशय निष्ठेनं, अतिशय जिगरीनं आपण काम केलेलं होतं. प्रचाराच्या दरम्यान आपला मूड अतिशय आक्रमक होता आणि त्याच्यातून 1-2 अपवाद सोडले तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये कुठेही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ढळला नाही, कुठेही कुणाचा प्रवेश झाला नाही. जरी रामपुरांमध्ये दररोज पक्षप्रवेशाच्या बातम्या येत होत्या तरी त्या बातम्या साऱ्या थोटांड होतं हे निकालानं दर्शवून दिलेलं आहे. ज्या ज्या इप्सित आपण समोर ठेवलेलं होतं त्या दिशेनं प्रवास करत असताना आपण मंडळींनी अतिशय चोखंदळ कामगिरी केलेली आहे. हे आपल्या साऱ्यांना मान्यच करावं लागेल. आणि त्या दृष्टीनं उमेदवार म्हणून मी आपल्या साऱ्यांना धन्यवाद देतो की अशी जिगरबाज माणसांची, अशा जिगरबाज सहकार्यांची साथ जर मला नसती तर 81,000वरून 1,11,624चा आकडा गाठणं कदापिही आणि कुणालाही शक्य झालं नसतं. काही जण अतिशय सुन्न झालेले होते, काही उद्विग्न झालेले होते आणि त्याच्यातून काहींच्या मनामध्ये नकारात्मक विचारही त्या ठिकाणी आलेले होते. पण आपण जर या निकालाला डोळसपणानं सामोरं गेलं तर आपण कालची परिस्थिती बघितली असेल. पनवेल मधला पराभव हा निश्चितपणे एका संघर्षमय अशा लढतीतला पराभव होता. पण आपले नेते आमदार विवेकानंद पाटील साहेब हे अनपेक्षितपणानं, ज्याची कल्पनाही आपण केली नव्हती, तशा परिस्थितीमध्ये निसटत्या पराभवाला सामोरे गेले. हे घडत असताना पनवेल उरण या दोनही ठिकाणी आपण पराभूत होत असताना कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे माझ्या घरी, आमदार साहेबांच्या घरी मतमोजणीच्या दिवशी रात्री 11-11:30 पर्यंत होतेच. पण कालही जेवढी गर्दी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयासमोर होती त्याच्या 5%ही गर्दी प्रशांत ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात नव्हती. कारण हा जो विजय मिळाला हा परिस्थितीनं मिळालेला विजय होता. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा, कार्यकर्त्यांच्या घामाचा, कार्यकर्त्यांनी रक्त आटवून मिळवलेला हा विजय नव्हता. तर एका विशिष्ट राजकीय परिस्थितीनं मिळालेला तो विजय होता. आपण ज्या विजयासाठी प्रयत्न करत होतो, विजय मिळवण्यासाठी धावत होतो, तशा पद्धतीनं त्या मंडळींचे प्रयत्नही जाणवत नव्हते, तसं वातावरणही जाणवत नव्हतं. पण शेवटी पराजय हा पराजय आहे, विजय हा विजय आहे. आणि म्हणून तातडीनं आपल्याला आम्ही मंडळींनी बोलावलंय. जरी पराजय झालेला असला तरी अतिशय मोठ्या प्रमाणात मतदार आपल्या मागे आहेत. 1,11,624 मतदार ज्यावेळेस आपल्याला मतदान करतायत त्यावेळेस 5 वर्ष त्यांच्या अडीअडचणीला, त्यांच्या समस्यांना, त्यांच्या प्रसंगाला उभं राहण्याची जबाबदारी या मतदानाच्या आकड्यातून आपल्यावर आलेली आहे. अपने भाषण में बीजेपी पक्ष प्रवेश की झूठी खबर फैलाने वालों का जेएम म्हात्रे ने निषेध करते हुए पार्टी में सक्रिय रहने की बात कही. लोकांना वाटतं आता माझ्याबद्दल सुद्धा कोणतरी अफवा पसरली. मला सकाळी रवी पाटील बोलले, भाऊ तुम्ही काय बीजेपीत जाता? मी शेका पक्षाचा एक शिपाई आहे आणि मला शेका पक्षाने भरभरून काय दिलेलं आहे. याच्यापेक्षा मला अजून काय, माझा आता उतरत्या वयात, माझं वय 62 वर्ष झालंय, मी जाऊन काय करू शकतो? उमेद होती त्यावेळी जाणं गोष्ट अलग असते. प्रत्येक याला उड्या मारणं आणि त्या उड्या काय शेवटपर्यंत पोचत नसतात. जो उड्या मारतो कुठं तर त्याला अडथळा येत असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत.
वासुदेव बलवंत क्रांतीवीर याच्यासारखा आपला शेतकरी कामगार पक्ष नेहमी झगडत राहून प्रवाहाच्या बरोबर कोणी जातो, पण शेतकरी कामगार पक्ष नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध राहून आपल्या हक्क मागण्या पूर्ण करतो. आज कोणी किती बोलले, काही केले, पण या सिडको विरुद्ध फक्त शेतकरी कामगार पक्ष एकच लढावा असा पक्ष निघाला. आणि जे आज आपल्याला दिसते वैभव, आपण नेहमी का बोलतो लोकांच्या लक्षात यायला पाहिजे का शेतकरी कामगार पक्षामुळेच 12.5% प्रस्थापित झाले आणि ते शासनाला मान्य करावे लागले. वहीं इस दौरान सचिन ताड़पले ने भी कार्यकर्ताओं को संबोधित किया. आज आपला आहे हा निर्धार मिळावा आहे. पराभव झाला ठीक आहे, मतदारांचा कौल आपण एक्सेप्ट करूया. हा जो लोकांनी जो दिलेला कौल आहे तो आपण मानूया, पण याच्या पुढे मिळणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये 50%पेक्षा जास्त मतदान मिळवण्याचा संकल्प आपण इथं करूया. कारण आपल्या विरुद्ध चालणारे सगळे पक्ष होते, त्यांनी शेका पक्ष विरुद्ध बाकी सगळी अशी छुपी युती करून आपल्या पराभवाला कारणीभूत व्हाव्या अशा चाली त्यांनी रचल्या. मित्रांनो, दुर्दैवाने बाळाराम पाटील यांचा पराभव झाला असेल, पण गेल्या 6 महिन्यामध्ये 31,000 पेक्षा जास्त नवमतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला. राष्ट्रीय पक्षांचा, मोठ्या मोठ्या प्रादेशिक पक्षांचा जनाधार जिथं कमी होत होता, तिथं शेतकरी कामगार पक्षाचा जनाधार वाढला. ही सगळ्यात मोठी तुम्ही आम्ही केलेल्या कामाची पावती आहे. येणारी पुढची कुठली ग्रामपंचायती निवडणूक असू दे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू दे का नगरपालिकेच्या असू दे, पुन्हा एकदा ठाम विश्वासानं काम करूया. एक लक्षात ठेवा, when life becomes tough, tough gets going. म्हणजे जेव्हा परिस्थिती कठीण येते तेव्हा कठीण परिस्थितीत कठीण हृदयाचाच माणूस पुढे जातो. आणि आज आपण निश्चय करूया, या पराभवातून जसा फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा भरारी घेतो, तशी अशी गरुड झेप आपण घेऊया की या विरोधी पक्षांनाही कळलं पाहिजे की आम्ही पराभूत झालो असू तरी आमची जिद्द पराभूत झाली नाहीये, आमची मनं थकलेली नाहीये. वक्त हुआ है ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा क्योंकि हम दोबारा हाजिर होंगे. देखते रहिए कर्नाला केबल नेटवर्क. स्वप्न साकार बाजूबंद माथ्यावर मेहंदी करे पूर्ण शृंगार. आईच्या बाळाला चेन लॉकेट नक्षीदार, आणूया अंगठी बाळी नातवाला डौलदार. पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्स, पटेल ज्वेलर्सचे अलंकार. 916 BIS हॉलमार्कच्या दागिन्यांचे पनवेल मधील एक प्रशस्त शोरूम पटेल ज्वेलर्स. गोल्ड, सिल्वर, डायमंड, प्लॅटिनम. पटेल ज्वेलर्स, जोशियाळी, पनवेल. वासन टोयोटा, आपकी मनपसंद कारों का शोरूम वासन टोयोटा. फॉर्च्यूनर, इनोवा, न्यू करोला अल्टिस, इटियोस क्रॉस और लीवा जैसी शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा. सर्वोत्तम सेवा से आपको संतुष्टि दिलाना हमारा दायित्व है. आपकी गाड़ियों का पूरा ख्याल रखने की जिम्मेदारी हम उठाते हैं. गाड़ी की तकनीकी जांच के लिए हमारे यहाँ कार्यरत हैं अनुभवी मैकेनिक्स. इसीलिए तो 3Q यानी क्विक, क्वालिफाई और क्वालिटी है हमारी पहचान. बेहतर क्वालिटी के साथ साथ हॉस्पिटलिटी और सर्विस हमारी अलग पहचान है. हमारे यहाँ उपलब्ध है एक्सचेंज ऑफर विद यूट्रस. आपके भरोसे पर खरा उतरेगा आपका अपना शोरूम वासन टोयोटा. हमारा पता है वासन टोयोटा, प्लॉट नंबर 66, पलसपा फाटा और कोलखे विलेज के पास, पुराने मुंबई पुणे हाईवे पर, पनवेल. हमारे संपर्क नंबर है फॉर सेल्स 8652 789999, फॉर सर्विस 02143 662 999. टोयोटा कंपनी की शानदार गाड़ियों का शोरूम वासन टोयोटा.
हिंदू धर्म के अनुसार दिवाली का त्योहार सभी पर्वों में से सबसे बड़ा पर्व माना जाता है। इसकी शुरुआत धनतेरस से होती है। धनतेरस बड़े उत्साह के साथ मनाया जा रहा है। धनतेरस के उपलक्ष्य में लोग बाजारों में सोना चांदी बर्तन खरीदारी करते वक्त दिखाई दे रहे हैं। दीपावली ये 5 दिनों का त्योहार माना जाता है। इसकी शुरुआत धनतेरस से होती है। धनतेरस के दिन भगवान विष्णु के अंश से भगवान धन्वंतरी का जन्म हुआ था। भगवान धन्वंतरी सागर मंथन के समय सोने का अमृत कलश लेकर प्रकट हुए थे। इसलिए यह परंपरा है कि धनतेरस के दिन बर्तन खरीदना बड़ा ही शुभ माना जाता है। लोक मान्यता के अनुसार धनतेरस का एक धन लगकर 13 गुना धन पाने का त्योहार है। इसलिए अमीर गरीब हर वर्ग के व्यक्ति इस दिन कुछ न कुछ खरीदते हैं। लेकिन शास्त्रों के अनुसार धनतेरस के मौके पर लाभ वृद्धि के लिए शुभ मुहूर्त में ही खरीदारी करनी चाहिए। हर दिन में कुछ समय ऐसे होते हैं जब खरीदारी या कोई भी शुभ काम करना अच्छा नहीं होता है। इसलिए हर समय का ध्यान रखकर ही धनतेरस पर खरीदारी करें। शहर में धनतेरस की पर्व की तैयारी को लेकर बाजारों में रौनक दिखाई देने लगी है। पर्व को लेकर बाजारें पूरी तरह से सज गई है तथा दुकानदार अपनी दुकानों के लिए नए आइटमों को बाहर लगाकर ग्राहकों को आकर्षित करने का प्रयास करने लगे हैं। ज्वेलर्स भी सोने चांदी के आभूषण की अच्छी बिक्री का दावा कर रहे हैं। क्रॉकरी बाजार में स्टील की जगह चीनी मिट्टी के बर्तनों की वैरायटी अधिक मात्रा में दिखाई दे रही है। धनतेरस के पर्व को लेकर ज्वेलरी दुकानदार सोने चांदी की जमकर बिक्री होने की उम्मीद लगाए बैठे हैं। इस बार सोने व चांदी के दाम भी पिछले वर्षों के मुकाबले कम हुए हैं। इससे स्वर्णकार खरीदारी बम्पर होने की उम्मीद लगाए हैं। इस दिन पर खासकर लक्ष्मी व गणेश के सोने या फिर चांदी के सिक्के की अधिक मांग होती है। धनतेरस दिन अति सुखदाये, धनतेरस दिन अति सुखदाये। महाराष्ट्र संस्कृति का इतिहास है। हमारे ऐतिहासिक किले दिवाली के अवसर पर किले बनाने की पारंपरिक पद्धति आज भी निरंतर जारी है। तो आइए देखते हैं पनवेल में बनाए गए विभिन्न किले। महाराष्ट्र की संस्कृति इतिहास है हमारे ऐतिहासिक किले। आज के कंप्यूटर के जमाने में बच्चे इन संस्कृति को इस इतिहास को जानने की कोशिश नहीं करते। ऐसे में उन्हें हमारे पौराणिक किलों की जानकारी प्राप्त हो, इसलिए दिवाली की छुट्टियों में विभिन्न मंडलों द्वारा सोसाइटियों में तथा घरों के आंगन में मिट्टी के किले बनाए जाते हैं। इन किलों को बनाते हुए बच्चों को मिट्टी का महत्व समझे तथा इतिहास में किस प्रकार के किले बनाए गए इसका एहसास हो, इसलिए दिवाली के अवसर पर किले बनाने की पारंपरिक पद्धति आज भी निरंतर जारी है। पनवेल में विभिन्न जगहों पर बनाए जा रहे किलों का हमारी टीम ने जायजा लिया और बच्चों से बातचीत की। ह्या वर्षीपासूनच आम्ही हा किल्ला बनवायला सुरुवात केली आहे आणि हा किल्ला बनवताना आम्हाला खूप मजा येते। आम्ही याची माती गोळा करतो, ती लोखंडी पाड्यावरनं जातो आणायला गाडी घेऊन आणि तिथे खोदून मग ती माती आम्ही एक एक गोळ आणतो। परत भरपूर जण आम्हाला इथे मदत करतात, लहान मुलं असतात। वक्त हुआ है फिर एक छोटे से ब्रेक का। देखना, जैसे हम रेशमा के घर पहुंचेंगे, रेशमा मेरा ड्रेस देखकर पूछेगी, हाय राम सुषमा कितना प्यारा ड्रेस है, कहाँ से लिया, कब लिया, मुझे क्यों नहीं बताया? अरे वाह रेशमा, कितनी प्यारी साड़ी, कितने में ली, कहाँ से ली, मुझे क्यों नहीं बताया? हाँ हाँ सब कुछ बताती हूँ। नए डिजाइन्स, नए कलर्स, नया फ्रेश स्टॉक और नया शोरूम, मतलब पनवेल में न्यू कल्याणी। ब्राइडल वेयर, फैंसी साड़ी, डिजाइनर साड़ी, सिल्क साड़ी, नेट साड़ी, पंजाबी ड्रेसेस और पार्टी वेयर,
एक्सक्लूसिव साड़ी, पंजाबी ड्रेसेस और 9 वार 10 वार साड़ियों के लिए पनवेल का एक बेहतरीन शोरूम न्यू कल्याणी, प्लॉट नंबर 247, शॉप नंबर 6, ग्राउंड फ्लोर, नाट्यगृह कॉम्प्लेक्स, अपोजिट सरस्वती विद्या मंदिर स्कूल, पनवेल. दीपक साडीज गेल्या 30 वर्षांपासून साडी विक्रीची उज्ज्वल परंपरा जपलेले साड्यांच्या आणि कापडाच्या क्षेत्रातील अग्रणी व नावाजलेलं नाव दीपक साडी. आमच्या येथे उपलब्ध आहेत 500 रुपयापासून ते 35,000 रुपये पर्यंतच्या साड्यांचे वैविध्यपूर्ण नवनवीन सेट. 6 वारी, पैठणी, कांजीवरम, 10 वार साडी, सिल्क साडी, बनारसी शालू, प्युअर सिल्क साडी, जरदारी वर्क, कलकत्ता वर्क, हँडवर्क नेट साडी, मोती वर्क साडी, फॅन्सी देवयानी साडी, फुल नेट डिझायनर साडी आणि कॅटलॉग पीसेस सुद्धा मिळण्याचे पनवेल मधील विश्वासाचे एकमेव ठिकाण दीपक साडी. या व्यतिरिक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत भागलपूर सिल्क उपाडा, 3 पीस घागरा, निऱ्यांची रेडीमेड साडी, फॅन्सी डिझायनर घागरे आणि लेहंगे. माझ्या लग्नाचा सोहळा दीपक साडीजमुळे चमकला, म्हणूनच माझी पसंत फक्त दीपक साडी. मागणी तुमची, पुरवठा आमचा. दीपक साडीज, गृहिणींच्या पहिल्या पसंतीचे नाव दीपक साडीज. आमचा पत्ता दीपक साडीज, 761 कापड बाजार, टिळक रोड, पनवेल. आमचा संपर्क नंबर आहे 022 2745 2433. दीपक साडीज. दिवाली के त्योहार को खुशियों का त्योहार कहा जाता है. इस दिवाली में फिलिप्स कंपनी ने वरिष्ठ नागरिकों के लिए फीचर फोन लॉन्च कर उन्हें एक दिवाली का तोहफा दिया है. तो आइए देखते हैं इस फोन में क्या क्या फीचर्स है. फिलिप्स मोबाइल ने आज वरिष्ठ नागरिकों के लिए एक नए मोबाइल हैंडसेट पेश किया है, जिसमें अक्षरों के बड़े आकार है तथा बैटरी अधिक समय तक चलती है. इस फोन की कीमत 3,800 रुपए है. फिलिप्स ने एक बयान में कहा है कि बाजार में उपलब्ध मानक फोन के अक्षरों के छोटे आकार, बैटरी कम समय तक चलने के कारणों से वरिष्ठ नागरिकों को अक्सर परेशानियों का सामना करना पड़ता है. प्यू रिसर्च इंटरनेट ग्रुप के अनुसार नई प्रौद्योगिकी को अपनाते वक्त वरिष्ठ नागरिकों को काफी दिक्कतें पेश आती है. इस नए फोन में 2.4 इंचेस की स्क्रीन पर अक्षरों के बड़े आकार है तथा कीपैड के बड़े आकार की वजह से जिसे देखने में आसानी होती है. ये कहना गलत नहीं होगा कि फिलिप्स ने दिवाली के मौके पर वरिष्ठ नागरिकों के लिए एक अच्छा तोहफा दिया है. चाइनीज फूड खाने वाले लोगों के लिए एक बुरी खबर है. चाइनीज फूड को स्वादिष्ट बनाने के लिए जिस अजिनोमोटो पदार्थ का इस्तेमाल किया जाता है उससे स्वास्थ्य पर विपरीत परिणाम होता है. लोगों का स्वास्थ्य ध्यान में रखते हुए इस पदार्थ पर पाबंदी लगाई जाए, ऐसी मांग मुंबई महानगर पालिका के नगर सेवकों ने की है. आज के युवा, बच्चे तथा सभी लोगों में फास्ट फूड का क्रेज है और इन सब में सभी को चाइनीज फूड सबसे ज्यादा पसंदीदा है. मगर इन चाइनीज फूड को बड़े चाव से खाने वाले लोगों के लिए एक बुरी खबर है. चाइनीज फूड को स्वादिष्ट बनाने के लिए जिस अजिनोमोटो पदार्थ का इस्तेमाल किया जाता है उस पदार्थ से स्वास्थ्य पर विपरीत परिणाम होता है. लोगों का स्वास्थ्य ध्यान में रखते हुए अजिनोमोटो पदार्थ पर पाबंदी लगाई जाए, ऐसी मांग मुंबई के नगर सेवकों ने की है. इस बात का एक प्रस्ताव मुंबई महानगर पालिका के सभी पार्टी के नगर सेवकों ने पालिका आयुक्त के सामने रखा है. जैसे ही इस प्रस्ताव को पालिका आयुक्त से मंजूरी मिलती है, वैसे ही तुरंत अजिनोमोटो पदार्थ पर पाबंदी लगाई जाएगी. चलते चलते दोबारा नजर डालते हैं आज की खास खबरों पर.
पनवेल स्थित वासुदेव बलवंत फडके नाट्य सभागृह में आयोजित किया गया था शेतकरी कामगार पक्ष का निर्धार मेलावा। बड़े ही उत्साह के साथ मनाई गई धनतेरस, लोगों ने खरीदा सोना चांदी। मुंबई महानगर पालिका के नगर सेवकों ने पालिका आयुक्त से अजीनोमोटो पर पाबंदी लगाने की मांग। और फिलिप्स कंपनी ने फीचर फोन लॉन्च कर वरिष्ठ नागरिकों को दिया दिवाली का तोहफा। आज के लिए बस इतना ही। करनाला केबल नेटवर्क के बारे में यदि आपकी कोई राय या सुझाव हो या आप कोई खबर देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। आपसे फिर मुलाकात होगी। नमस्कार।